श्री स्वामी समर्थ. भिऊ नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. आज तुझ्या घरात, तुझ्या देवघरात चांदीच्या दिव्यात मी तुला दर्शन देणार आहे. फक्त तू मला विसरू नकोस आणि तुझ्यावर जे काही संकट असतील ते मी आज या व्हिडिओतून तुझे दूर करणार आहे. पण तू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक, ध्यान देऊन ऐक, मन भटकू नकोस, कानाडोळा करू नकोस. तुझ्या अडचणी सर्व काही दूर होणार आहेत. तुझ्या भाग्याचे आणि तुझ्या चांगल्या कर्माचे आणि तुझ्या चांगल्या संघर्षाचे चांगले फळ तुला नक्कीच मिळणार आहे. तुझे दिवस चांगले तुझ्यापर्यंत जवळ आले आहेत. पण तू कानाडोळा करू नकोस, कुणाची निंदा करू नकोस, कुणाचं वाईट जितू नकोस. फक्त श्री स्वामी समर्थाची तुझ्या मनातून तुझ्या चांगल्या श्रद्धेने नामस्मरण करत राहा. तुला एक ना एक दिवस श्री स्वामी समर्थ नक्कीच तुझी इच्छा पूर्ण करतील. आता तुझे दिवस जवळ आलेले आहेत. फक्त तू चांगल्या कर्मांचे आणि श्री स्वामी समर्थांचा चौथा उपाय, गोष्टी सोडू नकोस. फोटो समोर तुझं मन भटकू नकोस. तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या फोटोची पूजा करताना चिंतेचे आणि गोड तुझ्या तांब्यात टेन्शनाचे चांगले कर्माचे पाणी, फळ तुला मिळणार शुद्ध आहे. पाणी तुझे घ्यायचे दिवस आणि त्या लवकरच तांब्यामध्ये येणार आहेत. फोटो तुझे समोर दिवस आता ठेवून द्यायचे येतात. बाळा, आणि थोड्या वेळाच्या नकोस. नंतर पूजा तुझ्या झाल्याच्या नंतर पाठीशी तुम्ही आहे. स्वतः श्री ते स्वामी समर्थ. पाणी जय जय स्वामी समर्थ. स्वतः पिऊन घ्यायचे. असे काही केल्याने लोकं म्हणतात की तुमच्या जीवनात नकारात्मक श्री स्वामी दृष्ट्या समर्थ आणि काहीच नकारात्मक करत नाहीत. काही आपण कृत्या श्रद्धा ह्या आणि समाप्त एवढ्या दिवसापासून कायमस्वरूपी समाप्त नामस्मरण होतील. करतो. पण श्री स्वामी समर्थ कधीच आपल्याला दिसत नाहीत आणि प्रसन्न होत नाहीत. पण अरे बाळा, श्री स्वामी समर्थ जेव्हा देतात तेव्हा तुझ्या वटीत पण मावणार नाही अशा पद्धतीने देतात. आणि तू फक्त श्री स्वामी समर्थावर विश्वास ठेवून तर बघ, नामस्मरण करू तर बघ. श्री स्वामी समर्थ भक्तांचा फार संघर्ष बघतात, त्यानंतर त्या संघर्षाचं फळ देतात. खूप दिवसापासून नामस्मरण करावं लागतं. 4 आणि 5 दिवस नामस्मरण करून श्री स्वामी समर्थ आम्हाला कसं काय प्रसन्न झाले असे वाक्य तयार करण्यात काही अर्थ नाही. मनातून श्रद्धा आणि नामस्मरण करावं लागतं. तेव्हा श्री स्वामी समर्थ आपली परिस्थिती बघतात आणि संघर्ष बघतात आणि त्या संघर्षाचं फळ आपल्या पदरात देतात. तसे तुम्हाला पण काही दिवसांनी नामस्मरण केल्याच्या नंतर श्री स्वामी समर्थ तुमच्या पदरात नक्कीच तुमच्या संघर्षाचं फळ देतील. लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा. ओम श्री स्वामी समर्थ. असे व्हिडिओ बघण्यासाठी, तुमच्यापर्यंत येण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.